आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मतमोजणीतील कर्तव्य पार पाडताना सर्वांना विश्वासात घेऊन अधिक जबाबदारीनं मतमोजणी व्हावी यावर प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. सकाळी 6 पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत संयमानं काम करायचं आहे, ही मानसिकता ठेवा, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलं. रामटेक आणि नागपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जूनला कळमना मार्केट इथं होणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2024मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण आणि नागपूर अशा 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर आपण नतमस्तक असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी या भावना व्यक्त केल्यात. देवरावजी कुबडे सेवा प्रतिष्ठान नागपूर वारकरी अभंगावर आधारित भरतनाट्यम नृत्य भक्तीचा कार्यक्रम वैकुंठ नायक 22 मे 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता साई सभागृह शंकरनगर इथं आयोजित केला आहे. या कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध 30 भरतनाट्यम नृत्य कलावंत सहभागी होणार असून हबप नानाजी गिरसावे महाराज यांचा वारकरी क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती योजनेला बुलढाणा शहरालगत येगाव धरण परिसरात सुरुवात झाली. विविध शासकीय संस्था, खाजगी कंपन्या आणि राज्य शासनानं संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जात आहे. प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आज नागपूरचे कमाल तापमान 49.4 आणि किमान 26.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.